निसर्गाशी प्रगतीचा समन्वय साधून पर्यावरणपूरक विकास होऊ शकतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। पंतप्रधानांनी आज आसाममधील कालियाबोर इथं 6,950 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचं भूमिपूजन केलं। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। बऱ्याच काळापासून असा समज होता की निसर्ग आणि प्रगती एकमेकांच्या विरुद्ध आहेत, दोघंही एकत्र वाटचाल करू शकत नाहीत। मात्र रालोआ सरकारच्या धोरणांनी पर्यावरणीय दृष्ट्या प्रगती साध्य केली आहे असं ते म्हणाले। साथियों, लंबे समय तक एक सोच ये बनी रही कि प्रकृति और प्रगति एक दूसरे के विपरीत है। कहा जाता था कि ये दोनों साथ नहीं चल सकते, लेकिन आज भारत दुनिया को दिखा रहा है कि ये दोनों साथ साथ आगे बढ़ सकते हैं। इकोनॉमी भी, इकोलॉजी भी। हमारा प्रयास है कि सड़क भी चलती रहे और जंगल भी सुरक्षित रहे। इसी विजन के तहत कलियाबोर से नुमालीगढ़ तक लगभग 90 किलोमीटर लंबा कॉरिडोर तैयार किया जा रहा है। इस पर लगभग 7,000 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। इसमें लगभग 35 किलोमीटर लंबा एलिवेटेड वन्य जीव कॉरिडोर भी बनाया जाएगा। यहां गाड़ियां ऊपर से गुजरेगी और नीचे वन्य जीवों की आवाजाही बिना किसी बाधा के बनी रहेगी। गेल्या दशकात देशभरात वनांचं आणि वृक्षांचं क्षेत्र वाढलं आहे। एक पेड़ माँ के नाम या मोहिमेत लोकांनी उत्साहानं सहभाग घेतला असं सांगत या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 2.5 अब्जांहून अधिक झाडं लावण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली। काझीरंगा हे केवळ एक राष्ट्रीय उद्यान नसून ते आसामचा आत्मा आहे, भारताच्या जैवविविधतेचं एक अनमोल रत्न आहे। त्यामुळेच युनेस्कोनं त्याला जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे असं ते म्हणाले। विकासासोबतच आपण आपला वारसा जपून कशाप्रकारे निसर्गाचं रक्षण करू शकतो हे आसामनं या माध्यमातून दाखवून दिलं आहे असं पंतप्रधान म्हणाले। जेव्हा निसर्गाचं जतन केलं जातं तेव्हा त्याच्यासोबत संधीही उपलब्ध होतात असं सांगत अलीकडच्या काळात काझीरंगामध्ये पर्यटनात सातत्यानं वाढ झाली आहे आणि होमस्टे, गाईड सेवा, वाहतूक, हस्तकला आणि लघुउद्योगांद्वारे स्थानिक तरुणांनी उपजीविकेचे नवीन मार्ग शोधले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। ईशान्य भारत आता विकासाच्या बाबतीत पुढे गेलेला आहे। हा प्रदेश आता देशाच्या हृदयाच्या आणि दिल्लीच्या अगदी जवळ आहे असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले। घुसखोर लोकसंख्येचा समतोल बिघडवत आहेत, आपल्या संस्कृतीवर हल्ला करत आहेत, गरीब आणि तरुणांचा रोजगार हिसकावून घेत आहेत आणि आदिवासी भागातील लोकांच्या जमिनीवर कपटानं कब्जा करत आहेत। हे आसाम आणि देशाच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। घुसखोरांना संरक्षण देणं आणि त्यांच्या मदतीनं सत्ता मिळावी हे काँग्रेसचं धोरण असून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देशभरात हेच करत आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला। आबादी का संतुलन बिगाड़ रहे हैं, हमारी संस्कृति पर हमले कर रहे हैं, गरीब का, नौजवान का रोजगार छीन रहे हैं, आदिवासी क्षेत्रों में धोखे से लोगों की जमीन पर कब्जा कर रहे हैं। ये असम और देश की सुरक्षा दोनों के लिए बहुत बड़ा खतरा है। साथियों, कांग्रेस से आपको बहुत सावधान रहना है। कांग्रेस की एक ही नीति है, घुसपैठियों को बचाओ, घुसपैठियों की मदद से सत्ता पाओ। पूरे देश में कांग्रेस और उसके साथी यही कर रहे हैं। काझीरंगा उन्नत कॉरिडॉर प्रकल्प 86 किलोमीटर लांबीचा आहे।
यातील 35 किलोमीटरचा भाग हा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जातो. यामुळे निसर्गाला कोणताही धक्का न लागता अप्पर आणि लोअर आसाम अशा 2 भागातली जोडणी अधिक विस्तारित होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी गुवाहाटी कामाख्या रोहतक अमृत भारत एक्सप्रेस आणि दिब्रुगड लखनौ गोमतीनगर अमृत भारत एक्सप्रेस या 2 नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या नवीन रेल्वे सेवा ईशान्य आणि उत्तर भारतामधील रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करतील. यामुळे लोकांसाठी सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवास शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर इथं सुमारे 830 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज भारतात केंद्र सरकार मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आणि हरित परिवहनावर भर दिला जात आहे. विना अडथळा वाहतूक सक्षम करण्यासाठी बंदरं, जलमार्ग, महामार्ग आणि विमानतळांना एकमेकांशी जोडले जात आहेत, असं ते म्हणाले. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे ध्येय ठेवून केंद्र सरकार कार्यरत आहे, असं ते म्हणाले. स्वित्झर्लंडमधील दावोस इथं होणाऱ्या जागतिक